नमस्कार. टेस्टी बाईट विथ लीना या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण नाश्ता सेंटरवर मिळतात तशी परफेक्ट गोल कांदा भजी कशी बनवायची हे पाहणार आहोत. बऱ्याच वेळेला आपण कांदा भजी बनवल्यानंतर ती वरून तर अगदी व्यवस्थित भाजली जातात, पण आतून कच्ची राहतात किंवा ही भजी खाताना घशामध्ये अडकल्यासारखी होतात किंवा बऱ्याच वेळेला भजी जी आहेत ते आपल्याशी चपटी होतात. असं का ते व्हिडिओमध्ये आपण पुढं पाहणारच आहे. इथं मी एक मिक्सिंग बाउल घेतलेला आहे. त्यामध्ये 1 कप बेसन पीठ घालून घेतलं. आता हे बेसन पीठ वजनी प्रमाणात 100 ग्रॅम आहे आणि हे मी चाळून घेतलेलं आहे. हे बारीक बेसन पीठ आहे. यामध्ये एक मोठा कांदा चौकोनी कट करून घेतला, तो घातला. त्यानंतर अर्धी छोटी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे. ही मीडियम तिखट लाल मिरची पावडर आहे. अर्धा छोटा चमचा हळद घातलेली आहे. 1 चमचा ओवा यामध्ये मी घालून घेत आहे. ओवा डायरेक्ट न घालता ओवा घालताना हातावर घ्यायचा, असा चोळून घ्यायचा आणि नंतर घालायचा. असं केल्याने ओव्याची अगदी छान अशी टेस्ट भज्यामध्ये येते. त्यानंतर 3 इथं मी हिरव्या मिरच्या मीडियम तिखट आहेत त्या घेतल्या आणि त्या अशा थोड्या मोठ्या कट करून घेतलेल्या आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेतलं आणि असं व्यवस्थित मिक्स करून ते यामध्ये घालून घेतलेलं आहे. त्यानंतर चवीपुरतं मीठ घातलं. आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ आहे ते मिरचीला चोळून घेतल्यामुळे असं मिरचीचा तिखटपणा कमी होतो आणि छान अशी मिरचीची टेस्ट भज्यामध्ये येते. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण लागेल तसं थोडं थोडं करून पाणी घालून हे बॅटर आहे ते खूप पातळ नाही तर थोडंसं आपल्याला घट्टसरच भिजवायचं आहे. पीठ जर आपण जास्त पातळ भिजवलं तर भजी आहेत ते खूप तेल पितात आणि चपटी होतात. यासाठी आपल्याला घट्टसरच इथं पीठ भिजवून घ्यायचं आहे. आता यानंतर मी इथं अगदी चिमूटभर खायचा सोडा घातला. सोडा घातल्यानंतर पुन्हा हे पीठ अगदी व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित पीठ मिक्स करून घेतलेलं आहे. असं हाताने पडेल इथपर्यंत आपल्याला घट्ट पीठ ठेवायचं आहे. तर गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडं मी पीठ घातलं तर हे लगेच वरती आलं. इथपर्यंत तेल गरम करून घ्यायचं आहे. तर तेल गरम झाल्यानंतर भजी घालताना गॅसची फ्लेम आहे ती आपल्याला मीडियम करून घ्यायची आणि आता त्यामध्ये एक एक करून भजी आपल्याला घालून घ्यायची आहे. जर आपण भजी घालून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम मोठी ठेवली तर भजी आहेत ती वरून भाजली जातात आणि आतून आहेत ते कच्चे राहतात. यासाठी भजी घालताना किंवा भजी घालून झाल्यानंतर तळताना गॅसची फ्लेम आहे ती मीडियम ठेवूनच आपल्याला भजी तळून घ्यायची आहेत. म्हणजे आतूनही छान अशी भजी भाजली जातात. अधूनमधून पलटून आपल्याला छान भजी ही तळून घ्यायची आहेत. भज्याला येणारे तेलाचे बुडबुडे आहेत ते कमी होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित अशी ही भजी तळून घ्यायची आहेत. बघा तुम्ही पाहू शकता मस्त अगदी नाश्ता सेंटरवर मिळतात तशी आपली इथं गोल कांदा भजी तयार झालेली आहेत आणि भज्याला कलरही खूप छान आलेला आहे. भजी आपली तळून झालेली आहेत. यातलं तेल नितळून ही भजी मी प्लेटमध्ये काढून घेत आहे. तुम्ही पाहू शकता अगदी छान गोल अशी आपली इथं भजी तयार झालेली आहेत. इथं मी तळलेली भजी प्लेटमध्ये काढून घेतलेली आहेत. अशाच पद्धतीने राहिलेली आपण सगळी भजी करून घेऊया. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट विथ लीना या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. अशाच पद्धतीने राहिलेली सगळी भजी आता इथं मी करून घेत आहे. तुम्ही पाहू शकता अगदी मस्त गोल अगदी छान आपली कांदा भजी तयार झालेली आहेत. अगदी नाश्ता सेंटरवर मिळतात तशी आपली इथं कांदा भजी तयार झालेली आहेत. आता मी यातलं तुम्हाला एक भजी दाखवते की फोडून आतूनही छान मस्त खुसखुशीत आणि मस्त पोकळ असं हे भजी तयार झालेलं आहे आणि आतपर्यंत व्यवस्थित हे भजी भाजलेले आहे. या पद्धतीने तुम्ही एकदा कांदा भजी नक्की करून पहा. अगदी छान मस्त परफेक्ट होतात आणि व्यवस्थित भाजलीही जातात. आणि पीठ आहे ते अगदी परफेक्ट या पद्धतीने करा म्हणजे तुमची भजी चपटीही होणार नाहीत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका. थँक्यू.